Hello and good morning. My name is Dr. Prithviraj Patil and welcome to the channel Suryaprabha Studies. आज जे आहे ते आपण एका कल्पाबद्दल बोलणार आहे किंवा एक मी सिरीज स्टार्ट करतोय. त्याचं नाव आहे गुगुळ सिरीज. आपण जर पाहायला गेलं तर जेव्हा आपण आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असतो तेव्हा गुगुळ जे आहेत हे मोस्टली प्रिस्क्राईब ड्रग आहेत. कुठलीही कंडिशन असेल आपण गुगुळ प्रिस्क्राईब करतो, पण आपल्याला त्याच्याबद्दल डिटेल्स जास्त माहिती नसतात. आपण काय करतो की कोणाला UTIचा प्रॉब्लेम आहे तर आपण गोक्षरादी गुगुळ देतो. कोणाचे स्मॉल जॉईंट्स दुखत असतील तर आपण कैशोर गुगुळ देतो. कोणाला अर्थरायटिस असेल तर योगराज महायोगराज गुगुळ देतो. पण ते गुगुळ अर्थरायटिस किंवा काही स्पेसिफिक कंडिशन पुरतेच लिमिटेड आहेत का? तर असं नाही. त्याचा सिस्टमिक इम्पॅक्ट सुद्धा खूप जास्त आहे. ह्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ सिरीज पूर्ण शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर ह्या सिरीजचा आपला जो पहिला व्हिडिओ आहे त्याचं नाव आहे गुगुळ इंट्रोडक्शन. आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुगुळाची काही पर्यायी नावं सांगणार आहेत, जे की तुम्हाला पुढे जाऊन AIPGET ही जी आपली काही एंट्रन्स टेस्ट आहे ह्याच्यामध्ये सुद्धा उपयोगी येणार आहे आणि तसंच तुमच्यासाठी सुद्धा एक माहिती म्हणून फार सुंदर आहे. गुगुळाची ही नावं मी तुम्हाला चॅलेंज देतो की तुम्हाला याच्याबद्दल कदाचित तुम्ही याच्यापूर्वी कधी ऐकलं नसेल. ठीक आहे, तर आपण गुगुळाच्या नावांबद्दल सुरुवात करूया. पहिलं जे आहे ते म्हणजे ऑब्व्हियसली गुगुळ. गुगुळ म्हणजे काय की झाडाच्या किंवा जो मलापासून उत्पन्न होतो तो. तर गुगुळ कसा आहे की झाडाचा निर्यास आहे, म्हणून याला असं म्हटलेलं आहे की जो मळापासून उत्पन्न होतो असा आहे गुगुळ. दुसरं ह्याचं पर्यायी नाव आहे देवधूप. पूर्वीच्या काळी ज्या पद्धतीने आपण आज उदबत्ती वापरतो तसं पूर्वीच्या काळी जेव्हा होम यज्ञ असायचे तेव्हा धूपण कार्य खूप जास्त प्रमाणामध्ये केलं जायचं आणि त्यावेळी हा जो गुगुळ आहे हा धूपणासाठी वापरला जायचा, म्हणून त्याला देवधूप असं सुद्धा म्हटलेलं आहे. किंवा जे देवांना प्रिय आहे, जे देवांना आवडण्यासाठी किंवा देवांची बोलवण्यासाठी, देवांना प्रार्थना करण्यासाठी ज्याचा उपयोग केला जातो असा आहे देवधूप. त्यानंतर तिसरं जे पर्यायी नाव आहे ते पण धूपांवरूनच आहे, त्याला महाधूप असं म्हटलेलं आहे. म्हणजे अगेन जो त्याच्यातून जास्त प्रमाणामध्ये धूर येतो असा महाधूप. चौथा ह्याचा पर्यायी नाव आहे तो म्हणजे वृक्षगंधक. ह्याचा जो स्मेल असतो, वास असतो, तो कसा आहे की कोरड्या स्वरूपाचा हा वृक्ष आहे, म्हणून त्याला वृक्षगंधक असंही पर्यायी नाव आहे. पाचव्याचं पर्यायी नाव आहे ते म्हणजे कुंभ. म्हणजे काय की जेव्हा हा आपण पेटवला जातो तेव्हा ह्याचा वास जो आहे तो सर्वत्र पसरतो, म्हणून याला कुंभ असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर महत्वाचं एक नाव आहे पुढचं ते जटाल. जटाल म्हणजे काय की ज्या पद्धतीने केस जे आहेत ते एकत्र येऊन त्याच्या जटा तयार होतात, त्या पद्धतीनं वृक्षाच्या जो काही निघणारा स्त्राव आहे, वृक्षाच्या खोडातून निघणारा जो स्त्राव आहे हा स्त्राव बाहेर येऊन एकत्र येऊन चिकट आणि घट्ट अशा स्वरूपाचा होतो, म्हणून याला जटाल असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि हा पर्यायी नाव तुम्हाला खूपशा वेळेला एक्झाममध्ये सुद्धा विचारू शकतात. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पर्यायी नाव आहे तो म्हणजे दिव्य. दिव्य म्हणजे काय तर जो वनांमध्ये मिळतो, झाडांमध्ये मिळतो, वनांमध्ये मिळतो, जंगलामध्ये मिळतो असा दिव्य. त्यानंतर नेक्स्ट आहे म्हणजे कालरस. असं काय नाव आहे कालरस, म्हणजे जो कृष्ण वर्णाचा आहे. इथून पुढची जी नावं आहेत ही थोडीशी त्याच्या रंगावरून प्रेरित आहेत. कालरस म्हणजे जो काय आहे काळा आहे, जो कृष्ण वर्णाचा आहे असा कालरस आहे. त्यानंतर निशाटक. निशाटक म्हणजे काय की रात्रीच्या अंधाराप्रमाणे जो काळा आहे तो निशाटक. त्याच्यानंतर याचं नेक्स्ट पर्याय नाव आहे महिषाक्ष. हे सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे महिषाक्ष म्हणजे काय. आणि महिषाक्ष हे जे आहे ते गुगुळाच्या 5 प्रकारच्या प्रजाती आहेत, त्यातली एक प्रजाती ही महिषाक्ष आहे. महिषाक्ष म्हणजे म्हैस किंवा रेड्याच्या डोळ्याप्रमाणे काळ्या वर्णाचा. त्यानंतर नेक्स्ट पर्याय नाव आहे भृंगाबह. आपला जो भुंगा असतो तो भुंगा जसा काळ्या रंगाचा असतो, सेम त्या भुंग्याच्या काळ्या रंगाप्रमाणे हा गुगुळ असतो, म्हणून त्याला भृंगाब असंही एक पर्यायी नाव आहे. त्यानंतर नेक्स्ट पर्याय नाव आहे महानील. ही सुद्धा गुगुळाचा एक प्रकार आहे, एक प्रजाती आहे, ज्याच्यामध्ये गुगुळामध्ये काळ्याबरोबर एक निळी छटा सुद्धा असते, म्हणून त्याला महानील असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर इथनं पुढची जी नावं आहेत ही थोडीशी याच्या प्रॉपर्टीला दर्शवणारी आहेत. आता पहिलं आहे ते म्हणजे भूतहर. म्हणजे काय आहे की जे भूत, पिशाच किंवा रक्षबाधा, ग्रहबाधा ह्यांचा नाश करणारा आहे असा भूतहर, म्हणून याला जे ते यज्ञामध्ये वगैरे वापरलं जातं एक पॉझिटिव्हिटी स्प्रेड करण्यासाठी. त्यानंतर दुसरा पर्यायी नाव आहे यातुगण. यातुगण म्हणजे काय की जो राक्षसांचा नाश करणार आहे असा यातुगण आहे. म्हणजेच आपण याला म्हणू शकतो, आपण जर वेगवेगळे व्हायरसेस, बॅक्टेरिया जर पाहायला गेले, त्यांचे मायक्रोस्कोपिकल पिक्चर्स पाहायला गेले तर ते राक्षसाप्रमाणे दिसतात. म्हणून धूप जो आहे एक
अँटीव्हायरल म्हणून सुद्धा चांगला काम करतो. त्यानंतर नेक्स्ट पर्याय आहे रक्षोहा. रक्षोहा म्हणजे तेच राक्षसांचा नाश करणारा असा रक्षोहा. त्यानंतर पर्याय नाव पुढचा आहे तो म्हणजे यवनद्विष्ट. यवनद्विष्ट, यवन म्हणजे परप्रांतीय लोक. पूर्वीच्या काळी बाहेरचे लोक आपल्या देशावरती यायचे, आक्रमण करायचे, आपला नाश करायचे, त्यांना आपण यवन असं संबोधायचो. आणि ह्या यवन लोकांना ह्या आपले जे पूजा वगैरे करायच्या ज्या सामग्री आहे त्या म्हणजे जे पूजा करायची जी विधी वगैरे आहे ती बिलकुल आवडायची नाहीये, ते आपल्या इथे नाश करायचे, म्हणून याला यवनद्विष्ट, यवनांना न आवडणारा असा यवनद्विष्ट हा सुद्धा पर्याय नाव तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो म्हणजे वायसरी, म्हणजे जो वाताचा चंचलपणा कमी करणारा आहे, म्हणजेच वातहर प्रॉपर्टी असणारा असा वायसरी. त्यानंतर नेक्स्ट आहे शिव. शिव म्हणजे जो शंकराला अतिप्रिय आहे असा शिव. त्यानंतर शिवप्रिय, तेच नाव आहे शंकराला जो प्रिय आहे असा. त्यानंतर भद्र. भद्र म्हणजे ज्याच्यामध्ये शिव स्वतः आश्रित आहेत असा भद्र. त्यानंतर शिलाख्य. शिलाख्य म्हणजे काय की जो दगडाप्रमाणे, जेव्हा गुगल जर तुम्ही रॉ फॉर्म मध्ये बघितला आणि जो तर खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर तो दिसताना दगडाप्रमाणे दिसतो, म्हणून त्याला शिलाख्य असं सुद्धा एक पर्यायी नाव आहे. त्यानंतर त्याचं नेक्स्ट पर्यायी नाव आहे पलंकश. पलंकश म्हणजे काय की जे मांस धातू आहे किंवा मांस आहे त्या मांसाचा नाश करणारा, अर्थातच लेखन करणारा, म्हणून पलंशक हे सुद्धा एक महत्वाचं पर्यायी नाव आहे. त्यानंतर नेक्स्ट नाव आहे ते म्हणजे उलूखल. जेव्हा हा ड्राय स्वरूपाचा गुगुळ आपण खलामध्ये बारीक करतो तेव्हा त्याचा एक विशिष्ट ध्वनी येतो, म्हणून याला उलूखलक असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मरुद्विष्ट. मरुदिष्ट म्हणजे पण पर्यायी नाव आहे, ते म्हणजे जो वात कमी करणारा आहे असा मरुदिष्ट. त्यानंतर देव इष्ट, देवांना प्रिय असणारा असा देव इष्ट. त्यानंतर दुर्ग. दुर्ग म्हणजे काय की दुःख दूर करणारा, व्याधी दूर करणारा, व्याधीमुळे उत्पन्न होणारा दुःख दूर करणारा असा दुर्ग. त्यानंतर पद्म. पद्म म्हणजे ज्याच्यामध्ये स्वतः श्री महालक्ष्मी विराजमान आहे असा पद्म. त्यानंतर हिरण्य. हिरण्य म्हणजे काय की जो सोन्याप्रमाणे, सुवर्णाप्रमाणे ज्याचं तेज आहे असा हिरण्य. त्यानंतर कुमुद. कुमुद म्हणजे आनंद उत्पन्न करणारा, व्याधीचा नाश झाला त्याच्यामुळे काय होणार आहे की आनंद उत्पन्न होणार आहे, म्हणून आनंद उत्पन्न करणारा. आणि सगळ्यात महत्वाचा पर्याय नाव आहे शेवटचा जो आहे पुट. पुट म्हणजे एकत्र करणारा, म्हणजे आपण ऍज अ आत्ताच्या काळामध्ये गुगल ऍज अ बाइंडिंग एजंट म्हणून जो वापरतो, म्हणून सगळ्या औषधांना एकत्र करणारा, जोडणारा, संधिबंधन करणारा असा पुट. तर अशा प्रकारे ही गुगुळाची नावं आहेत. तुम्ही जर याच्यापूर्वी कधी ही नावं ऐकली असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि ऐकली नसतील तर हा व्हिडिओ इतरांनाही पाठवा. आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. हा व्हिडिओ जितक्या विद्यार्थ्यांना तुम्हाला पाठवता येतील तितक्या विद्यार्थ्यांना पाठवा, आणि आपलं चॅनल जे आहे ते थोडंसं जरा बूस्ट करा. आजच्या दिवसाबद्दल उद्या जे आहे ते आपण गुगल सिरीज कंटिन्यूस ठेवणार आहे, त्यामुळे नक्कीच बघत राहा. स्टे ट्यून टू गेट नॉलेजेबल. थँक्यू.